नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सोयाबीनपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ते 200 ग्रॅम सोयाबीन मी 10 ते 15 मिनिटं ह्या पाण्यामध्ये बघा असे उकळून घेतलेले आहेत। पाणी चांगलं पहिलं काय केलं होतं, सोयाबीन स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर काय केलं होतं माहिती आहे, पाणी चांगलं उकळलं होतं आणि पाणी उकळल्यावर बघा हे सोयाबीन टाकून झाकण ठेवलं होतं ह्याच्यावर एक 10 ते 15 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं, तेवढंच ठेवायचं। आता ह्याला काय करणार आहे, मी गाळून घेते। पाणी बघा मी पूर्ण काढून घेतलेलं असं चाळणीमध्ये आणि एकदम बघा हे असे शिजलेले आहेत। तर ह्याचं काय करायचं माहिती आहे का, पाणी पूर्ण आपल्याला नितळून घ्यायचं। पिळून जरी घेतलं तरी चालेल, पण हलकंसं पाणी राहिलं तरी पण चालू शकते बरं का। त्याच कढईमध्ये बघा आपण बनवणार आहोत, तर त्यात टाकणार आहे मी थोडंसं तेल। जास्त तेलाचं करायचं नाही, थोडंसं टाकायचं बघा, एक अर्धी पळी जरी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची मोहरी 1 चमचा आणि मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटलेली आहे, त्यात टाकायचं 1 चमचा जिरं चांगलं आपण पहिलं भाजून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्त्याचं काय केलं, एका कढीपत्त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, कारण ते थोडेसे मोठे होता म्हणून। कढीपत्ता आपला चांगला भाजून द्यायचा पहिला, मग त्याची चव उतरते काय होतं तेलामध्ये। गॅस आहे मिडियमच। आता त्यात टाकणार आहे मी आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची। जी हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना, कमी तिखटवाली आहे, म्हणजे पोपटी कलरच्या। त्याला थोडंसं भाजून घेऊया। 3 पाकळ्या लसणाच्या आहेत बघा आणि अर्धा इंचला कमी असा आला आहे आणि 1 छोट्या आकाराची पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे। मस्त बघा भाजलेलं आहे आणि थोड्या साहित्यात एकदम झटपट आणि चवदार असं। आता ह्यातलं बघा जेवढं निघेल तेवढं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण त्याचं मीठ जर आत मुरलं ना तर चवीला खूप छान लागतं। त्यासाठी थोडं मीठ टाकायचं अंदाजानं, की बाबा तुम्हाला परत जर टाकायचं म्हटलं ना तर थोडंसं टाकू शकता। गॅस आहे मिडियम आणि 1-2 मिनटं फक्त मी पहिलं असं परतून घेते। 2 मिनटं बघा मिडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। ह्यात पाणी आहे की मी एकदम असं दाबून पिळून घेतलेलं नव्हतं, फक्त पूर्णपणे मी नितळून घेतलं होतं। फक्त जास्त पाणी होऊ नये ही पण लक्षात ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्यात मसाले। गॅस आहे मिडियम। ह्याच्यात घेतलेलं आहे मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। 1 चमचा घेतलेला, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा चाट मसाला। जर चाट मसाला नाही तर आमचूर पावडर जर असेल तर तुम्ही टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मी शिजवताना पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हळद, हे एवढा मसाला मी घेतलेला आहे। आता हा आपण सगळा टाकून घेऊया। मसाले मी सगळे टाकून घेतलेले आहे। गॅस मिडियमच आहे। आता मिडियम गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं बघा मिडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे चांगलं मसाल्यामध्ये। आता हे कसे अक्केच आहेत, तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याचे 2-2 तुकडे पण करू शकता, नाहीतर चॉपरला थोडंसं आबडधोबड करून घेतलं तर चालेल। आता हे काय करणार आहे मी 2 ते 3 मिनटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे। गॅस मिडियमच आहे। 2 ते 3 मिनटं झालेत बघा मी झाकण ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया। सोयाबीनच्या तर मी इतक्या रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत, खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर बऱ्याच जणांचं असतं की टोमॅटो टाकू नका, कांदा टाकू नका, आणि एक जण मुलांनाही कमेंट केलेली आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये काही साहित्य नको, कमी साहित्यात दाखवा। तर अशा पद्धतीनं की कांदा नाही पाहिजे मला, जर तुम्हाला हवं असेल तर ती लसूण, हिरवी मिरची, जसं आलं, जसं नाही टाकलं तरी पण चालू शकतं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला हवं असेल तर एकदम सुक्कं फडफडीत पण करू शकता बरं का। असंच 2-3 मिनटं अजून जर परतलं का नाही तरी एकदम सुक्कं फडफडीत। आता ह्यात तर बिलकुलच पाणी नाही आहे, पण जर हे दाबलं का नाही तर ह्यात तुम्हाला असं रस टाईपमध्ये बघा निघते अशा पद्धतीत। पण चव सगळी आपली मसाल्याची उतरते आणि इतकं छान लागतं ना चवीला। तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।